नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजमध्ये। आज आहे आपला दिवस दुसरा। आपण दिवस पहिल्यामध्ये काय पाहिलं होतं, संख्यांचे प्रकार पाहिले होते आणि संख्या प्रणाली पाहिली होती। आणि आज आपण पाहणार आहोत त्या संख्यांच्या प्रकारांच्या डिटेलमध्ये व्याख्या आणि सगळ्यांची उदाहरणं, कोणत्या संख्येला काय म्हणतात ते पाहणार आहोत। जसं की विषम संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, समसंख्या, ह्या सगळ्यांच्या व्याख्या पाहणार आहोत। एकदम छान मी तुम्हाला या संख्या समजावून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि गणिताचा पाया पक्का करून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। आणि ही बेसिक टू ॲडव्हान्स जी प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे ती रोज बघायची आहे। रोज जो व्हिडिओ त्यामध्ये ॲड होतो तो रोज व्हिडिओ बघायचा आहे। मी रोज एक व्हिडिओ त्यामध्ये टाकत आहे। तर बघा, आज हा व्हिडिओ झाला की उद्या आपण घेणार आहोत गणितातील कसोट्या, दोनची कसोटी वगैरे असं। तर पूर्ण आपण बेसिक गणितामध्ये काहीही ठेवणार नाहीत, तुमचं एकदम पाया गणिताचा मजबूत करणार आहोत। तर त्यासाठी काय करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। आणि बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजमध्ये आपण जेवढे व्हिडिओज बनवत आहोत ते सगळे बघायचे आहेत। तर चला, पहिला आहे वास्तव संख्या म्हणजे काय, रिअल नंबर्स। तर रिअल नंबर्स म्हणजे काय बघा, दररोजच्या व्यवहारात लागणाऱ्या सर्व संख्यांना वास्तव संख्या म्हणतात। उदाहरणार्थ वर्गमुळात 7, वर्गमुळात 3, 0, 2, 1/2 वजा 3। म्हणजे बघा, आता आपण काल ज्या डायग्राम मध्ये बघितलो होतो तर संख्यांची सुरुवातच काय आहे बघू शकता इथं। संख्यांची सुरुवातच वास्तव संख्या आहे, नंतर याचे सर्व प्रकार आहेत। म्हणजे या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या वास्तव संख्येमध्ये येणार आहेत। म्हणजे काय, तर जेवढ्या पण इथं संख्या आहेत त्या सर्व संख्या वास्तव संख्येमध्ये येणार आहेत। म्हणजे परिमेय असो अपरिमेय सगळ्या संख्या वास्तव संख्येमध्ये येणार आहेत। दुसरा आहे आभासी संख्या, इमॅजिनरी नंबर्स। बघा, तर इमॅजिनरी नंबर्स म्हणजे काय, ऋण संख्यांना वर्गमुळाच्या स्वरूपात दाखविल्यास त्यांना आभासी संख्या म्हणतात। बघा, ह्या ज्या आभासी संख्या आहेत त्या वास्तव संख्येचा प्रकार आहे का, नाही। आभासी संख्या आणि वास्तव संख्या वेगवेगळ्या आहेत। बघा, इथं आपण काल पाहिलं आहे अवास्तव संख्या, आभासी संख्या आणि जटिल संख्या हे मेन भाग आहेत। आणि नंतर वास्तव संख्येचे हे सगळे भाग आहेत। आणि या दोघांचे भाग आहेत का, नाही। त्या दोघांचे टाइप्स प्रकार आहेत का, नाही। फक्त वास्तव संख्येचे प्रकार आहेत। तर आभासी संख्या म्हणजे काय आहे, तर ऋण संख्यांना वर्गमुळाच्या स्वरूपात, बघा इथं कसं ऋण संख्यांना वर्गमुळाच्या स्वरूपात लिहिले, -3, वर्गमुळात -7, -1 यांना आपण आभासी संख्या म्हणतो। तर एवढ्या काही आपल्या कामाच्या आहेत का, नाही। तर परिमेय संख्या, आता परिमेय संख्या ह्या वास्तव संख्याचा प्रकार आहे बरं। तर हे प्रकार तुम्ही कुठले कशाचे आहेत हे लक्षात नाही ठेवलं तरी चालतं, फक्त तुम्हाला परिमेय संख्या म्हणजे काय, वास्तव संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय हे माहित असणं महत्त्वाचं आहे। तर चला, परिमेय संख्या म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, रॅशनल नंबर्स। पी आणि क्यू या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील। पूर्णांक संख्या म्हणजे काय ते आता पुढे आपल्याला त्याची पण व्याख्या येणारच आहे। आणि क्यू ची किंमत 0 नसेल, बघा इथं क्यू ची किंमत 0 नसेल असं लिहिणं, आपण 0 नसेल याला असं लिहितो बरं। तर P/Q स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। तर बघा, पी आणि क्यू म्हणजे काय आहे, इथं कुठले बी नंबर आहे इथं। तर बघा, आता क्यू ची किंमत म्हणजे क्यू काय आहे, खाली आहे। तर छेदस्थानी आपल्याला काय नसायला पाहिजे, 0। आणि संख्या आपल्याला या स्वरूपात पाहिजे। आता तुम्ही म्हणाल 2/7 ठीक आहे, -8/3 पण ठीक आहे, मग हे 0 ह्याच्या खाली काय आहे, 2च्या खाली काहीच नाही। म्हणजे इथं असं असतं, 1 असतं बरं इथं गृहीत, म्हणजे इथं 1 जर असलं तर ह्याच्या खाली आपल्याला काय नाही लिहिलं तरी चालतं। बघा, इथं फक्त 0 1 असतं बरं। आता इथं 2, 3, 4 कुठली पण संख्या असू द्या, याच्या खाली 1 ही संख्या असतेच बरं। मग यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या। आता अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर्स, ज्या संख्या P/Q या स्वरूपात मांडता येत नाहीत। येथे P आणि Q हे पूर्णांक असतील आणि Q ची किंमत 0 नसेल, Q बरोबर 0 नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात। तर बघा, उदाहरणार्थ वर्गमुळात 5, वर्गमुळात 13, 1/3, बघा ह्या अशा संख्यांना आपण
अपरिमेय संख्या म्हणतो. बघा ही पाय ही संख्या जी आहे ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे बरं, लक्षात ठेवायचं आहे. यावर अशा गोष्टीवर MCQ जास्त येण्याची शक्यता असते. तर बघा अशा संख्यांना ज्या वर्गमुळात असतात त्या अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. बघा समजलं तुम्हाला. पूर्णांक संख्या, इंटिगर्स, सर्व धन संख्या, ऋण संख्या व शून्य मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजे काय, संख्या रेषेवरील सर्व संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. संख्या रेषा काय आपण गेल्या व्हिडिओमध्ये शिकलेली आहे. संख्या रेषा आपल्याला माहिती आहे, आता आपण ते डबल नाही घेणार. बघा इथं आपण संख्या रेषा कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे. तर संख्या रेषेवरील सर्व संख्यांना संख्या आपण म्हणजे पूर्णांक संख्या. बघा इथं शून्य पण येईल बरं, 0, 1, 2, -6, -7 धन आणि ऋण सगळ्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता अपूर्णांक संख्या म्हणजे फ्रॅक्शन्स, ज्या संख्यांची किंमत पूर्णांकात येत नाही अशा संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1/2, 3/4, 8/3. बघा आता ह्या 2 ने ह्या 1 ला भागलं तर याची किंमत काय येणार आहे. बघा आता 2 ने 1 ला भागलं 1/2 तर पॉइंट मध्ये येणार आहे 0.5 असं काहीतरी येईल. मग आता इथं पूर्ण संख्या आली का नाही, पॉइंट मध्ये उत्तर आलं, मग ह्याला काय म्हणतो आपण, अपूर्णांक संख्या. जे आता 4 ने पण 3 ला भागलं तर पॉइंट मध्येच काहीतरी आपल्याला इथं उत्तर भेटणार, तर मग याला काय म्हणतो आपण, अपूर्णांक संख्या. तर बघा अपूर्णांक संख्येचे किती भाग आहेत, किती प्रकार आहेत बघू शकता इथं तुम्ही. पूर्णांक संख्या इथं अपूर्णांक संख्येचे 4 भाग आहेत. तर हे जे भाग आहेत एवढे आपण या व्हिडिओमध्ये घेणार नाही, बाकी सगळं आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हे जे अपूर्णांक संख्या आहेत ते याचा सेपरेट एक चॅप्टर आहे, यावरती आपण सेपरेट एक धडा शिकवणार आहोत, एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता आपण बाकीच्या व्याख्या बघू. पूर्ण संख्या, होल नंबर्स, शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार होणारा संख्या समूह म्हणजे पूर्ण संख्या होय. म्हणजे शून्य आणि नैसर्गिक म्हणजे 1, 2, 3, 4 असं इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे पूर्ण कुठलीही संख्या असू द्या, शून्य पकडून. आणि पण नैसर्गिक संख्या बरं, नैसर्गिक संख्या बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे खाली लगेच व्याख्या आली आहे. तर नैसर्गिक संख्या असली पाहिजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंत पर्यंत आपल्याला, पण इन्क्लुडेड शून्य. तर ह्याला आपण म्हणतो पूर्ण संख्या, होल नंबर्स. पूर्ण संख्या सोपं आहे. आणि बघा पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या सहित येतात, पूर्ण संख्यामध्ये ऋण संख्या येते का, नाही, कारण फक्त पूर्ण संख्येमध्ये नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या येतात. तर आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, दैनंदिन व्यवहारात आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. दैनंदिन जीवनात आपण -3, -4 असं वापरतो का, नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 100, 1000, 10 कोटी असं वापरतो. मग त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. तर बघा पुढं, मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, ज्या संख्येला फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. आता ह्या संख्या बघा ओळखायची ट्रिक काय आहे, ज्या संख्या कुठल्याच पाड्यामध्ये येत नाहीत त्या संख्या म्हणजे मूळ संख्या. म्हणजे ज्या संख्या कुठल्याच पाड्यात येत नाहीत त्या संख्या म्हणजे मूळ संख्या. म्हणजे आता बघा इथं दोन्ही संख्या कशी आहे बघा, 2 ला 2 ने आणि 1 नेच भाग जातो. आता 11ला 1 ने आणि 11 नेच भाग जातो. 11ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जातो का, 2 ने जातो का, नाही जात. 3 ने नाही, 4 ने नाही, 5 ने नाही. म्हणजे 11 ही संख्या कुठल्याच पाड्यात नाही. तुम्ही लक्ष करून बघा, 11 ही संख्या कुठल्याच पाड्यात नाही. फक्त 1 आणि 1 ने 11ला भाग जातो आणि 11 ही फक्त 11च्या पाड्यात आहे. म्हणजे 11ला फक्त 1 ने आणि 11 ने भाग जातो. तसंच 23ला फक्त 1 या संख्येने आणि 23 या संख्येने भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. आता इथं महत्त्वाचा पॉइंट काय आहे, 2 ही एकमेव समस असलेली मूळ संख्या आहे. म्हणजे 2 ही संख्या मूळ पण आहे आणि सम पण आहे, अशी एकच फक्त 2 ही संख्या आहे. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बघा लक्षात ठेवा, 1 संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय ते पुढे आता येणारच आहे. आता 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या फक्त 25 आहेत. लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. म्हणजे 100 पर्यंत फक्त 25 अशा संख्या आहेत ज्या की कुठल्याही पाड्यात नाहीत.
समजलं मूळ संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या आताच पाहिलं आपण, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बघा संयुक्त संख्येला इंग्रजीत काय म्हणतात? कंपोजिट नंबर्स. मूळ संख्या व्यतिरिक्त इतर नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे काय? तर मूळ संख्या सोडल्या, बघा आता मूळ संख्या आताच पाहिलं आहे ज्या की पाड्यात नसतात, म्हणजे त्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे त्या संख्या आपल्या मूळ संख्या असतात. तर त्या मूळ संख्या जर काढल्या म्हणजे 1 ते 100 पर्यंत किती संख्या होत्या? 25 संख्या आहेत मूळ. तर त्या 25 संख्या काढल्या तर बाकीच्या 75 जी संख्या राहिल्या त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. तर संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्या सोडून सगळ्या बाकीच्या राहिलेल्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या. सोपं आहे हे. उदाहरणार्थ 6, 12, 44. बघा आता 6ला 1ने पण भाग जातो, 2ने पण जातो, 3ने पण जातो, 6ने पण जातो. मग ही मूळ आहे का? नाही. मग ही कुठली संख्या झाली? संयुक्त संख्या. आता सोपं आहे. संयुक्त म्हणजे काय? मूळ जी संख्या मूळ संख्या नाही. म्हणजे तुम्हाला मूळ संख्येची व्याख्या माहित असेल, मूळ संख्या म्हणजे काय माहित असेल तर ती पाठ झाली तर संयुक्त संख्या येतो तुम्हाला. मूळ जी संख्या मूळ नाही ती संयुक्त संख्या. आता पुढे समसंख्या म्हणजे इव्हन नंबर्स. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे बघा आता एक संख्या आहे 1 2 4 0, म्हणजे एकक स्थानी म्हणजे हितल्या स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. म्हणजे इथं शेवटी संख्येच्या 0 2 4 6 8 यापैकी कुठली पण संख्या असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ 6 12 44 56, म्हणजे या संख्येला 2ने भाग गेलाच पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे. आता बघा इथं 2ला बेक बेबे 2 4 बेत्रिक 6 3 येतं, भाग घातल्यानंतर काय येतं? 3 येतं. तर बघा याला पूर्ण भाग गेला का? गेला. इथं पॉइंट मध्ये उत्तर आलं नाही पाहिजे, पूर्ण संख्या आपल्याला मिळाली पाहिजे. मग आपण म्हणतो की ती समसंख्या आहे. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतो. बघा सोपं आहे. 2 4 6 8 या संख्या सम आहेत संख्या. बरं 2 4 6 8 या संख्या सम आहेत आणि यापेक्षा जर मोठ्या संख्या असतील तर त्या कशा ओळखायच्या? त्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 येत असेल तर त्या समसंख्या आहेत. खूप सोपं आहे. पुढं विषम संख्या ऑड नंबर्स. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही ते किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. बघा सम विषम एकमेकाच्या ऑपोजिट आहेत. ज्या संख्येला 2 न भाग जात नाही, बघा आता 3ला 2 न भाग जातो का? बे 2 4 मोठं होत आहे, म्हणजे 3ला 2 ने भाग जातो का? नाही. मग काय मग त्या संख्येला आपण काय म्हणायचं? विषम संख्या. आता 2 3 11 13 19 बघा संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 हे अंक येत असतील तर ती संख्या काय म्हणायचं? विषम. ही सोपी ट्रिक आहे. संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 हे जर अंक येत असतील तर आपण त्या संख्येला काय म्हणायचं? विषम संख्या. आता राहिलेत आपल्या दोन संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या. तर बघा ट्रायंग्युलर नंबर्स म्हणजे काय? 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय? आपण रोज ज्या संख्या वापरतो 1 2 3 4 5 6 7 8 असं अनंतपर्यंत, तर त्या लगट. आता बघा इथं कसं आहे 2 आणि 3 ह्या लगट नैसर्गिक संख्या आहेत. 2 झाले की लगेच 3 आहे. तर याच्या गुणाकाराच्या निमपटीला म्हणजे या दोघाचा अगोदर गुणाकार करायचा आणि त्यांचं अर्ध करायचं. म्हणजे काय करायचं? 2 ने भागायचं. 3 1 3 3 2 6 आणि 6चं अर्ध केलं किंवा 6ला 2 ने भागलं, वेगवेगळे 2 4 बेत्रिक 6 येतं. मग ह्या 3ला काय म्हणायचं आपण? त्रिकोणी संख्या. तसंच आता 7 आणि 8 ह्या लगट नैसर्गिक संख्या आहेत. 7 झालं की लगेच 8 येतं. तर या दोघांचा गुणाकार करायचा. 7 7 49 7 8 56 आणि या 56ला 2 ने भागायचं. म्हणजे काय करायचं? 56च्या अर्ध करायचं. मग काय येतं? 28. तर या 28 या संख्येला काय म्हणायचं? त्रिकोणी संख्या. समजलं? 7 आणि 8 ला गुणाकार करून त्याचा अर्ध केलं की आपल्याला 28 मिळतं. या 28ला काय म्हणायचं? त्रिकोणी संख्या. समजलं? नवीन आहे, लक्षात ठेवायचं आहे. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता चौरस संख्या. चौरस संख्या सोपं आहे. स्क्वेअर नंबर्स. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या होय. म्हणजे 4 4 2चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे,
16 4चा वर्ग आहे म्हणजे जी संख्या पूर्ण वर्ग आहे म्हणजे आता 9चा वर्ग 81 81 संख्या आहे का चौरस? हो आहे. मग जी संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे त्या संख्यांना आपण चौरस संख्या असं म्हणतो. तर हे आपण आज पूर्ण संख्यांच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व संख्यांच्या व्याख्या बघितल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संख्यांच्या काही सूत्र बघणार आहोत. म्हणजे बघा आता नैसर्गिक संख्या किंवा 1 ते 1000 पर्यंत 1 ते 10,000 पर्यंत किती एकूण समसंख्या आहेत हे कसं काढायचं त्यासाठी एक छोटंसं सूत्र असतं. त्यामध्ये ठेवलं की तुम्हाला ते लगेच मिळतं. खूप महत्त्वाचे सूत्र आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत. 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी असं आपण बघणार आहोत. तर पूर्ण बेसिक गणित आपल्या चॅनलवरती शिकवलं जात आहे. मग गणित जर पक्क करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि बेसिक टू ॲडव्हान्स ही प्लेलिस्ट बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.